मंडळी रामराम. कापूस लागवडीची तयारी आपल्या शेतामध्ये आपण करून घेत आहे. आता कापूस लागवडीचे 4 तंत्र किंवा 4 पर्यायाने शेतकरी बांधव पेरणी करतात. त्यामधलं पहिलं म्हणजे ट्रॅक्टरने पेरणी, दुसरं म्हणजे तिफनचे काकरा काढून त्या काकरावर सरकी टोचणे, तिसरं म्हणजे तिफनने उन्हारणे आणि चौथी पारंपरिक जुनी पद्धत म्हणजे सरी काढून सरकी लावणे किंवा कापसाची लागवड त्या ठिकाणी करणे. आता या सरी लागवडचा नेमका फायदा आपल्याला कसा होतो? समजा कापूस लागवडीच्या अगोदर किंवा कापूस लावल्यानंतर जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर जेवढंही आपल्या शेतामधलं पाणी असेल या सरीने ते आपल्या वावराच्या बाहेर जे आहे हे संपूर्ण निघून जाते आणि आपण जे इथं बियाणं लावतो ते बियाणं आपलं शाबूत राहते. आणि म्हणून हे जुनी पारंपरिक पद्धत आहे कापूस लागवडीची. म्हणजे आपलं बियाणं जे आहे हे खराब होत नाही, शेतामध्ये पाणी थांबत नाही, संपूर्णपणे या सरीच्या माध्यमातून पाणी जे आहे हे बाहेर चाललं राहते. आणि आपण लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये कापूस लागवड त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये कापूस लागवड करता कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.